आयोजकांच्या वतीने आम्ही सूचना आपल्याला करतोय, कारण खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी ते खुर्च्या आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत. खरं तर तुमचा इम्पॉर्टन्स आहे या स्पर्धेमध्ये, मात्र थोडं सहकार्य प्रेक्षक वर्ग आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे. कारण चला अजून एक सूचना आम्ही करतोय की सराव आपण करू नका. आयोजकांच्या वतीने सूचना आपण पोहोचवतोय. सूचना आहे की तसेच युवराज सर तुम्हाला थोडंसं थांबवतोय की आपली स्पर्धा बघण्यासाठी एक आमची चिमुकली स्वरा विक्रांत म्हात्रे ही आलेले आहे. तसेच राज संदीप म्हात्रे यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. जासई टेनिस क्रिकेटची स्पर्धा बघण्यासाठी दोघे जण आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकडापासून खूप खूप स्वागत करतोय. ओव्हर टू युवराज सर. थँक्यू सो मच आत्मारामजी म्हात्रे सर. खरं तर जवळजवळ 2 दशकांपेक्षा खरं तर जास्त अनुभव, समालोचन, सूत्रसंचालक, निवेदक अशा तिहेरी भूमिकेमध्ये खरं तर आपण त्यांना पाहतो. आणि जास्तीची कुठली स्पर्धा असेल तर त्याची मुख्य जबाबदारी व्यासपीठ आणि संपूर्ण स्पर्धा खरं तर त्यांच्या आवाजाच्या जोरावर मॅनेज करण्याची आपण पाहतोय. मुख्य जबाबदारी आत्माराम म्हात्रे सरांवर नेहमीच असते. भरपूर दांडगा अनुभव आणि आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं सातत्याने शिकत असतो. जेव्हा जेव्हा त्यांच्या समवेत आमची कोणत्याही स्पर्धेमध्ये भेट होते, मायक्रोफोन शेअर होतो, असे आत्मारामजी म्हात्रे सर. चला दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. पहिला सामना जिंकला मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांना विनंती आपण कुठे जाऊ नका. मला वाटतं सेकंड मॅच नंतर यानंतर लगेचच खेळवण्यात येणार आहे. नक्कीच या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याच्या समवेत लगेचच किया 11 भैरवनाथ धुतूम हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सिया 11 माफ करा, आणि त्यांच्या विरुद्ध नावा 11 डावा अशी एक दुसरी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी लढत, दुसरा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल या सरपंच चषक 2025च्या दुसऱ्या रचनेमध्ये. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. भैरवनाथ धुतूम आपण पाहतोय फलंदाजीसाठी उतरला. नावा 11 नावा टॉस जिंकली, फिल्डिंगचा निर्णय घेतला, चेसिंगला पसंती दिली. यस संदीपजी पाटील सरांचा ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील. मॅच ऑन, लेट्स प्ले, गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया आपण भरपूर शुभेच्छा. परेश ठाकूर स्ट्रायकिंग एंड वर आणि वैष्णव भोईर पहिलं षटक हाताळण्यासाठी. चला मॅचला आपण करूया अगदी वेळेमध्ये सुरुवात. सज्ज झालंय क्रीडांगण हुतात्मा मैदान जासई. निमित्त आहे सरपंच चषक खंडोबा क्रिकेट क्लब जासईच्या माध्यमातून पहिल्याच वर्षीमध्ये आयोजन आणि अगदी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहत आहे या क्रीडांगणावर आणि या स्पर्धेला भरपूर प्रेम लाभलंय. पहिला बॉल या मॅच मधील हो हाफ ट्रॅकर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल थोडासा राईज झाला, कट मारण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर वैष्णव भोईरच्या माध्यमातून अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता, राईज झाला, प्रचंड उसळी, अगदी चेहऱ्याच्या जवळून चेंडू त्या लाईनवर पाहायला मिळाला. 2 कॅमेऱ्यांनी तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहताय. ऐक्युरा इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर 3 कॅमेऱ्यांनी स्पर्धा ते लाईव्ह कव्हर करतात. संदेशजी शेख आणि त्यांची संपूर्ण टीम. नेक्स्ट बॉल परफेक्ट ब्लॉक ऑल, अगदी परफेक्ट टो क्रशर हा चेंडू आपण ज्याला म्हणत असतो. यॉर्कर लाईन, टो क्रशर, खोलवर टप्प्याचा असंख्य शब्द आहे त्या चेंडूसाठी. आणि वैष्णव भोईर 2 चेंडू आपण पाहिले आणि 2 चेंडू वेगवेगळ्या धाटणीचे. पहिला चेंडू अगदी राईज झाला, उसळी घेतली, आणि हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला वैष्णव भोईरच्या माध्यमातून. परेश ठाकूर अजून एक खातं उघडण्याच्या प्रतीक्षेमध्ये. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना पहिले 2 बॉल आले डॉट. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. इथे प्रचंड वेग, इथे थोडासा खाली राहिला होता. अगदी गुडलेस स्पॉटवर चेंडू आपण पाहतो पिच करत असताना. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये, आणि शेवटच्या मोमेंटला जो फिंगर्स रोल करतोय वैष्णव भोईर त्याचा फायदा त्याला होत असताना चेंडूला हलकासा टर्न तो करतोय. अगदी
आउट स्विंगर आपण म्हणू शकतो, मात्र अगोदरच अवे फ्रॉम द बॉडी त्यामध्ये थोडासा टर्न, त्यामुळे अगदी फलंदाजाला दमछाक होत असताना चेंडूची दिशा ओळखण्यामध्ये आणि चेंडूमध्ये पोहोचण्यापर्यंत. यावेळेस बॅकवर्ड वरनं हुक केलाय, बॉल चालला पाठीमागे, खेळाडू आहे स्क्वेअर लेग वरनं गेलाय तो फाईन लेगला. आणि याही अगोदर फटक्याचं जर पाहिलं तर परेश ठाकूरने जो सजवला अजिबात ताळमेळ नव्हता, अजिबात टायमिंग नव्हतं. अगदी चेहऱ्याजवळचा बॉल होता, बॅटमध्ये आणली, हुक केलं, सिंगल प्राप्त केली. पहिले आतापर्यंत पाहतो 4 चेंडू डिलिव्हर झालेत. पॉवर प्लेचं षटक असताना सिंगल धावफलकावर आणि आता रोहित स्ट्रायकिंग एंडवर. भैरवनाथ दुतून टॉस गमावल्यानंतर फलंदाजी साकारत असताना सरपंच चषक 2025 दुसरी रात्र आपण अनुभवत आहे. खंडोबा क्रिकेट क्लब जासे यांच्या माध्यमातून आयोजित ही दैदिप्यमान अशी क्रीडा स्पर्धा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने चॉप करण्याचा प्रयत्न होता, लाईन कापण्याचा प्रयत्न होता आणि वाईडिश यॉर्करची लाईन, वैविध्यता अगदी या गोलंदाजामध्ये ठासून भरली आहे. वैष्णव गोयर बघा, अगदी वाईड लाईनच्या हलकासा आतमधून बॉल डिलिव्हर केला. किती कंट्रोल आहे या गोलंदाजाचं स्वतःवर, नियंत्रण किती आहे, नियंत्रणबद्ध गोलंदाजी वैष्णव गोयरच्या माध्यमातून. फक्त सिंगल दिली आहे, 5 चेंडू आतापर्यंत झालेत. पॉवर प्लेचं षटक कसं असावं तर असं असावं. हो, इथे शेवटच्या मोमेंटला आउटर एज लागली, फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू अगदी चपळाईनं पुढे सरसावला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना वैष्णव भोईर मिळवतोय मात्र त्याच्या खेळाडूंचा दाद आणि कौतुक. आणि धावसंख्या आहे ती फक्त 1. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. डीजे निक आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांवर आपण होते संगीतबद्ध केलेलं गीत, अखंड ऊर्जेचा नितांत स्तोत्र म्हणून ज्या राजाकडे पाहिलं जातं. गणिबांच्या देखता फौजा रणशुरांच्या भरभरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा काही पक्ष आणि परमार्थी. छत्रपती शिवाजी महाराज. मॅच दिशेने पहिल्या षटकामध्ये धाव आली ती फक्त 1 सेकंड ओव्हर मध्ये. रोहन गरत पहिला बॉल आपण पाहतोय डाऊन द लेग. रोहन गरत अर्थात जॉन्टी या नावाने अगदी सुपरिचित हा खेळाडू. भरपूरच लाईन बाहेरची पाहायला मिळाली. यॉर्कर लाईनचा प्रयत्न असावा मात्र बॉल अगदी पिच करत असताना लेग स्टिकच्या अगदी बाहेरून बॉल निघून गेला. व्हाईट बॉलने सुरुवात करत असताना स्कोर पुढे सरकतोय 2. यावेळेस खुलवा टप्प्याचा बॉल काही ड्राईव्ह केलाय ताकदीने, लॉंग ऑनला खेळाडू आहे, रन मिळेल ती सिंगल. हाच प्रयत्न या अगोदरच्या बॉलवर कदाचित रोहनचा असायला पाहिजे होता, जिथे तो व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आपण पाहतो रोहन गरत. रजनी क्रिकेटमध्ये सातत्याने नावा संघाचा अगदी चांगला परफॉर्मन्स या सीझन मध्ये पाहायला मिळाला, तर तुमचाही चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. जबरदस्त भेदकता, प्रखरता, तीक्ष्णता, आक्रमकता सर्व काही या बॉलवर पाहायला मिळत आहे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी अँगलचा चांगला वापर केला आहे. अगदी बॉल डिलिव्हर करतोय अगदी त्या क्रीजच्या कोपऱ्यावरून आणि त्यामुळे तो अँगल त्याचा क्रिएट होतोय. रोहन गरत जर्सी नंबर 25. खुलवा टप्प्याचा बॉल होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट पाहिजे होती. रोहनलाही माहिती आहे एक चोरटी धाव, एक क्विक शेवटच्या मोमेंटला बॅट खाली आणली, अन्यथा त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता फलंदाजाचा. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये वैष्णव भोईर 1च धाव दिली आणि आतापर्यंत रोहन गरत 3 धावा देतोय 4 चेंडूंमध्ये, त्यामध्ये एक अतिरिक्त धाव व्हाईटची. नेक्स्ट बॉल सामना करतोय परेश ठाकूर.
फुल टॉस टाकलाय, फायदा उचललाय, बॉलला भिरकावून दिले ऑन साइडला. खेळाडूने चांगलं अंतर पार केले मिड विकेट वरून. वैष्णव, रिद्देश चांगली फिल्डिंग, धाव मिळाली 1. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय ते म्हणजे नावा 11 नावा संघाच्या गोलंदाजाने. मग वैष्णव भोईर असेल किंबहुना रोहन गरज असेल. 11 बॉल झालेत आतापर्यंत इनिंग मध्ये आणि फक्त 5 धावा आहेत. कोणताही चौकार नाही, कोणताही षटकार नाही. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीने गोलंदाजी केली आहे. या दोन्ही गोलंदाजाने पूर्णपणे जखडून ठेवलं या फलंदाजांना. पुन्हा एकदा कुलवे टप्प्याचा बॉल प्रचंड वेगाने मात्र मारला होता. नॉन स्ट्राईकला यष्टनवर जाऊन आदळला आणि हाई बॉल आला तो डॉट. 2 षटकांचा खेळ संपला आणि पूर्णपणे वर्चस्व नावा 11 नावा संघाचं पाहायला मिळालंय. आणि आता हे वर्चस्व फोडायचंय तर येणाऱ्या 18 बॉल मध्ये करावी लागेल ती ताबडतोड अशी फलंदाजी. धावसंख्या बिनबाद 5. सार्थ ठरवलाय. मात्र 18 चेंडू पुरेसे आहेत धावसंख्येला आकार देण्यासाठी. भैरवनाथ दुतुम संघ आणि परेश ठाकूर आणि रोहित गरत हे देखील प्रचंड पोटेन्शियल आणि कॅलिबर असलेले खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांनाही तुम्ही कमी समजून चालणार नाहीये. इथूनही मात्र मोमेंटम ते पुन्हा आपल्या वजन घेऊन येऊ शकतात या पहिल्या सत्राचा. आणि पुन्हा वैष्णव भोईर ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं 3ऱ्या ओव्हरमध्ये. आता पॉवर प्ले संपल्यानंतर फील्ड रिस्ट्रिक्शन खुल्या झाल्यानंतर पहिला बॉल अगदी बॅकफुटवर ढकलला फलंदाजाला. अगोदरच क्रीजच्या आतमध्ये उभे आहेत, तुम्ही पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये ऑन स्क्रीन. अगोदरच शफल झाले, अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, ऑफस्टिकच्या वरतून निघून गेला. आणि फलंदाज आपण पाहिलं तर परेश ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर उभे होते. त्यामुळे हा बॅट आणि बॉलचा संपर्क अजिबात झाला नाही. विकेट किपरच्या हातात बॉल जाऊन थांबला आणि डॉट बॉलने ओव्हरची सुरुवात करत असताना वैष्णव भोईर पहिल्या ओव्हरचा आत्मविश्वास त्याच्या सोबत आहे हे त्याने पहिल्या बॉलवर दाखवलंय. कमी गतीने टाकलाय बॉल, घणाघाती केलाय प्रहार. बॉल जाईल का? नाही जाणार. खेळाडू होते बॉल खाली. रितेश मडवी टिपत असताना हा झेल आणि विकेट परेश ठाकूरची प्राप्त केली. त्याच दरम्यान आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये कालही आपण त्यांचा आवाज ऐकला. असे उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष प्रसादजी भोईर सरांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा आम्ही करतोय शब्द सुमनांनी सहर्ष सहर्ष स्वागत. दुसऱ्या सत्रामध्ये आपण नक्कीच त्यांची सुमधुर वाणी ऐकणार आहोत. चला मॅचला थोडी चालना द्या, गती द्या थोडीशी मॅचला. 5 धावा धावफलकावर 3रं षटक सुरू आहे आणि पूर्णपणे सध्या दबदबा आणि धडकी सध्या भरवली आहे ती नावा 11 नावा संघाच्या गोलंदाजांनी. दुसऱ्या बाजूला भैरवनाथ दुतुम संघाच्या फलंदाजांना. नवीन बॅटर सिद्धेश ठाकूर डावखुरी रथाचा विस्फोटक फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर. पहिला बॉल समोर खेळलाय, लॉफ केलाय. लॉंग ऑफला खेळाडू तैनात. 1 बाउन्स बॉलला चांगल्या पद्धतीने अडवलंय. धाव 1 मिळणार आहे. हे चक्रव्यूह फोडावं लागणार आहे आता फलंदाजांना. जे नावा 11 नावा संघ चांगल्या रणनीतीने उतरलाय, चांगला अभ्यास चांगला होमवर्क करून मैदानात उतरलाय दुतुम संघाच्या विरुद्ध. रणनीती यशस्वी झाली. मात्र हे मॉडर्न क्रिकेट आहे, मॉडर्न टेनिस क्रिकेट तुम्ही पाहताय.
त्यामुळे कोणत्याही क्षणी आपण पाहतोय रिदम प्राप्त केला जाऊ शकतो, लय पकडता येऊ शकते फलंदाजांना. आणि इथे मात्र बॅकफुटवरनं कट केलाय. आपण पाहतोय गलीच्या डोक्यावरनं बॉलला स्टिअर केलंय आणि ठोकला या इनिंग मधला हा पहिला चौकार. जागा बनवण्यासाठी थोडासा वेळ मिळाला आणि तिथे मात्र उत्तमरित्या रोहित घरातने बॉलला स्टिअर केलं. गलीचा फिल्डर आपण पाहिलं त्याच्या डोक्यावरनं बॉलला काढल्याने चौकार प्राप्त केला. स्कोर झालाय तो 10 धावा. एक गडी बाद 10 धावा भैरवनाथ दुतुम. पुढचा बॉल इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उंच खूप गेलाय, लांब कमी. खेळाडू पुन्हा बॉलच्या खाली. स्वराज पाटील आणि दुसरा धक्का लागत असताना भैरवनाथ दुतुम संघाला मिळालं ते दुसरं यश. नावा संघाने मात्र पूर्णपणे डॉमिनन्स प्रेक्षकांची मिळत असलेली त्यांना उत्तम साथ. 10 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील, बाकी किंबहुना वैष्णव भोईरच्या या स्पेल मधील दुसरा षटक तो वैयक्तिक हाताळतोय. आतापर्यंत 6 धावा दिल्यात, 2 विकेट्स. बघूया शेवटच्या बॉलवर काय घडेल. प्रणित ठाकूर नवीन फलंदाज. खोलवर टप्प्याचा बॉल, इनसाइड आउट फटका. बॉल चाललाय तो अगदी एक्स्ट्रा कव्हरला. धाव मिळणार ती या बॉलवर फक्त 1 आणि 3 षटकांचा खेळ संपलाय आणि भैरवनाथ दुतुम संघ पूर्णपणे बॅकफुटला असताना आत्ताच्या घडीला तरी 2 गडी बाद 11 या धावसंख्येवर आहे. सिद्धेश ठाकूर पार्टनरशिपची गरज आहे, कारण एका बाजूला आपण पाहिलं तर धावा येत नाहीयेत आणि फलंदाज देखील बाद झाले तब्बल 2. परेश ठाकूर, रोहित गरत दोघे सलामीवीर. पूर्णपणे संघर्षमय त्यांची फलंदाजी पाहायला मिळाली. जास्त काळ आपण पाहतोय तग धरू दिला नाही क्रीडांगणावर, धावाही बरोबर दिल्या नाही आणि गोलंदाजांचं पूर्णपणे कौतुक इथे पाहायला मिळतं. करत असताना सर्वच प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. मित पाटील चौथ्या षटकामध्ये 12 बॉल अजूनही बाकी. पहिल्या 17 मध्ये 11 धावा सध्या धावफलकावर. 2 गडी गमावलेत भैरवनाथ दुतुम संघ. इथून एक्सलेशनची गरज आहे, बॅटिंगचा गिअर शिफ्ट करण्याची गरज आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 45 धावांचं लक्ष होतं. मित 11 सिद्धिविनायक भिंगारे संघाने ते मात्र अगदी यशस्वीरित्या पार केलं. अगदी भरपूर चेंडू राखून, भरपूर विकेट्स राखून. त्यामुळे इथे धावा पाहिजेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईनचा बॉल, मनगडाचा वापर केलाय, उत्तमरित्या ड्राईव्ह केलं. मेरिटवर चेंडू टाकला, मेरिटवर त्याला टोलवला. मात्र सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. चांगल्या चेंडूंना तुम्हाला खराब करावं लागेल. गोलंदाज अगदी योग्य रीतीने गोलंदाजी साकारतायत. नियंत्रण खूप चांगलं आहे, कंट्रोल खूप चांगला आहे, अॅक्युरसी खूप चांगली आहे आणि त्याच्या विरुद्ध जर तुम्हाला खेळायचं आहे तर त्याच्या वरच्या क्लासची फलंदाजी ती आवश्यक आहे आणि ती करावी लागेल. क्षमता प्रत्येकामध्ये आहे, मात्र ती क्षमता योग्य वेळी तुम्हाला सिद्ध करावी लागेल या क्रीडांगणावर. फुलटॉस बॉल होता, अगदी हलक्या त्याने दिशा दिली. बॉल चाललाय तो अगदी वाडिश लॉंग ऑफला. लवकर त्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल पूर्ण करत असताना अगदी कासवाच्या गतीने थेंबे थेंबे तळेसाच्या युक्तीप्रमाणे धावसंख्या पुढे चालली आहे. धावसंख्या 13 लॉस ऑफ 2 विकेट्स.
मित पाटील 2 बॉलवर 2 सिंगल दिल्या. धावा जर आल्या नाही तर किंबहुना हा सामना एकतर्फी होईल हे निश्चित आहे. इथे धावा पाहिजे, एक फायटिंग टोटल पाहिजे. हो, राऊंड द विकेट आले होते. लोअर फुलटॉस बॉल होता. पुन्हा लॉंग ऑफला खेळाडू तैनात. गॅप शोधता येत नाहीये फलंदाजांना, इनफिल्ड क्लिअर करता येत नाहीये, चौकार षटकार मारता येत नाहीये. त्याचं कारण आहे गोलंदाजांनी केलेली नियंत्रित गोलंदाजी. व्हेरिएशन पाहायला मिळालं प्रत्येक गोष्टीमध्ये गोलंदाजांकडनं, मात्र अजिबातच फलंदाजांना वरचढ होऊ दिलं नाही कोणत्याच गोलंदाजाने आतापर्यंत. यावेळेस मात्र खोदून काढला हा फटका. या बॉलला मात्र टोलवलं पुन्हा एकदा लॉंग ऑनला. डाव करत असा फलंदाज सिंगल मिळते. सिद्धेश ठाकूर स्कोर पुढे सरकतो 15 धावा. रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग अट्टीतड्डीची लढाई बघण्यासाठी उपस्थित झालाय. तर हा सामना तसा होणार आहे का? आणि इथे संघर्ष संपलाय. फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त मित पाटीलने केलाय आणि भैरवनाथ दुतुम संघ तिसरा फलंदाज इथे गमावत असताना. इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून भरपूर सफल झाले होते. ऑफ स्टिकच्या बाहेर प्रणित ठाकूर आणि अगदी मधल्या यष्टीवर बॉलला डिलिव्हर केलं ते मित पाटील यांनी त्रिफळा उद्ध्वस्त केला. फुटवर्कचा अभाव, टायमिंगचा अभाव, टेक्निकचा अभाव, टेम्परामेंटचा अभाव, मानसिकता इम्पॉर्टंट आहे तुमची. क्रिकेटला तुम्ही कसं रीड करता क्रीडांगणाच्या आतमध्ये, सध्या सिच्युएशन काय, समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमची निर्णय क्षमता, भरपूर गोष्टी तुम्हाला इथे हाताळाव्या लागतात. आणि मगाशी आपण चर्चा करत होतो क्षमतेबद्दल. क्षमता प्रत्येकामध्ये आहे, मात्र ती सिद्ध करावी लागेल. मंच कुठलाही असो, हा क्रिकेटचा मंच तर इथे सिद्ध करावी लागेल. कारण पट्टीचा पोहणारा जो असतो ना, त्याला खोलवर पाण्यामध्ये तो जर हातपाय नव्हता तसाच पडून राहिला ना पाण्यामध्ये, तर पाणी देखील जास्त वेळ त्याला तरंगत ठेवत नाही, ती त्याला अगदी बुडाशी नेते, खाली नेते. त्यामुळे तुमचे एफर्ट्स मॅटर करतात आणि ते एफर्ट्स इथे पाहायला मिळाले नाही भैरवनाथ दुतुम टीम कडनं. धाव फलकावर फक्त 15 आणि शेवटचा बॉल 4थ्या षटकातील येणं बाकी आहे. निलेश ठाकूर 5व्या क्रमांकावर आलेला फलंदाज सध्या स्ट्राईकवर आहे. मित पाटील निघालाय. राऊंड द विकेट आले होते, अगदी फुल लेनचा बॉल होता. फायदा उचलता आला नाही. बीट केलं मित पाटीलने. इकॉनॉमिकल षटक फक्त 4 धावा खर्च केल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर भैरवनाथ दुतुम संघ 3 गडी बाद 15 धावा. दुतुम संघाचं पाठराखी थोडेसे शांत आहेत. आयकुरा इव्हेंट्स लाईव्हच्या मध्ये देखील असंख्य प्रेक्षक वर्ग त्यांना सपोर्ट करणारा ग्रामस्थ त्यांच्या गावातील जोडले गेले, तेही थोडेसे शांत असतील, कारण त्यांना माहिती आहे संघाचा परफॉर्मन्स थोडासा आपण पाहतो बॅकफुटला गेला. 15 धावा धावफलकावर 3 विकेट गमावलेत, 4 षटकं झालीत आणि प्रोजेक्टेड स्कोर इथून 19 पाहायला मिळतो. सध्या सरासरी आहे 3.75 ची. आणि स्वराज शेवटच्या षटकामध्ये आला. त्याला काय करायचं तर उर्वरित गोलंदाजांनी जे केलंय त्याच्याच पावलावर पाऊल ठेवायचंय आणि इकॉनॉमिकल षटक हाताळायचंय. पहिल्या बॉलवर अगदी फ्लॅट फटका, बॉल चाललाय तो समोर, डाऊन दी ग्राउंड. खेळाडू आलाय, धाव मिळेल ती फक्त 1. सिंगल. धावसंख्या 16. सरपंच चषक 2025 दुसरी रात्र तुम्ही पाहताय. खंडोबा क्रिकेट क्लब जासी आयोजित ही स्पर्धा. सलग 3 वेळा सरपंच ज्यांना आपण पाहिलं निवडून आले, जो बहुमान मिळाला, जासे ग्रुप ग्रामपंचायतचे सन्माननीय संतोष रामचंद्र गरज साहेबांच्या मुख्य नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतो संपन्न होत असताना. टेकन, यस इट इज
सुस्पष्ट झालेला आहे. डॉट बॉल आला. अंतिमचे 4 चेंडू 16 धावा धावफलकावर. योग्य निर्णय. कोणत्या खेळाडू अन्याय होणार नाही. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित तुम्ही स्पर्धा खेळताय सरपंच चषक. यावेळेस मात्र विकेट केलाय. भिरकावून दिले बॉलला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रीडांगणावर शंखनाद करणारा हा येतो षटकार. ठाकूर या षटकार डोकला. स्कोर जाऊन पोहोचला तो 22 वर. पुढच्या 3 बॉलवर 10 ते 12 धावा जरी आल्या ना तरी एक चांगली फायटिंग टोटल, डिफेंडेबल टोटल, अशी टोटलच्या टोटलचा बचाव दुसऱ्या सत्रामध्ये केला जाऊ शकतो. व शेवटच्या मोमेंटला बॅटचा चेहरा खोलला, फेस ओपन केला, बॉईला अगदी पॉइंटला ढकललं. धाव मिळाली 1. विथ बाउन्स खेळण्याचा प्रयत्न होता मात्र गती नव्हती. बॉल अगदी योग्यरित्या कनेक्ट झाला असताना तर अगदी गॅप शोधता आला असता. थर्डमॅन कारण आतमध्ये आहे तिथे चौकार मिळाला असता मात्र धाव मिळाली 1. स्कोर पुढे सरकला 23-23. लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सिद्धेश ऑन स्ट्राईक आहे सध्या. टॉपेज लागली. फ्लाय स्लिपला कॅच ड्रॉप. इझी कॅच होता. बाउन्स बॅक झाला चेंडू हातात आणि धाव मिळाली ती 1. बघा ऍक्शन रिप्ले ऐकूया इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. मगाशी देखील अगदी दूध का दूध पाणी का पाणी केलं संदेशजी शेळके आणि त्यांच्या टीमने. जिथे तो तिसऱ्या पंचांचा आपण पाहतोय मदत घेण्यात आली त्या विकेटसाठी. खरं तर कमी कालावधीमध्ये ऐकूया इव्हेंट्स लाईव्ह अगदी भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करत आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि बीट केलं बॅट्समनला आणि डॉट बॉलने झाली या इनिंगची समाप्ती. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि भैरवनाथ बितूम 24 या धावसंख्येवर पोहोचला 3 विकेट्स गमावत आणि 25 धावांचं लक्ष नावा 11 नावा या टीम समोर असेल.
25 धावांचं आव्हान आहे. दरम्यानच्या काळात आपण पाहता भिंगारी संघाला सपोर्ट करण्यासाठी भिंगारी गावचे 40+ मास्टर आणि सध्याच्या घडीला 40+ फॉर्मॅटमध्ये अतिशय इनफॉर्म मध्ये असणारे जगदीशजी परदेशी यांचं आगमन झालं. आपण त्यांना विनंती करूया की आपण अतिथी मंचावर स्थानापन्न व्हावं. जगदीशजी परदेशी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्र संपलं आणि ज्या पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकत होतात युवराजजी माळी असं त्यांच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल. माणसाचे विचार जर परिपक्व असले ना आणि त्यांना शब्दांचं स्वरूप दिलं तर इतरांसमोर खूप चांगल्या पद्धतीने मांडता येतात आणि अशीच कुठेतरी शब्दांची मांडणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुंदर समालोचन. चला ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी आपण अर्धा तास पाठीमागे आहोत. आपण सुरुवातीला चेंडू चेक करून ठेवायचे आहेत आणि बॉलमॅन साठी विनंती असेल, बॉल बॉय सुद्धा जो असेल त्याला सुद्धा विनंती असेल, आपण रेडी राहायचं आहे. चेंडू लगेचच द्यायचे आहेत. कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही. चला रनिंग मध्ये आपण चेक करू शकता. आतमध्ये चला. पहिलं सत्र ज्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलीत गोलंदाजी कमालीची गोलंदाजी राहिली ती म्हणजे वैष्णव भोईरच्या पहिल्या षटकामध्ये फक्त ज्यानं 1 दिली, दुसरं षटक रोहन आला ज्यानं 4 दिल्या, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा वैष्णव आला ज्यानं 6 दिल्या, चौथ्या षटकामध्ये मीत आला ज्यानं 4 दिल्या आणि त्यानंतर येणारा स्वराज त्याने 9 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाती लागली गेली ती म्हणजे भैरवनाथ धुतुम संघाची 3 बाद 24 धावा 25 खर्च. कालच्या रजनीमध्ये सुद्धा हेच काही आम्ही बरेचसं काही ऐकलंय. यानंतर विनर वर्सेस विनर होणार आहे मॅच आणि हे सर्व आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने सर्व करू शकतो. अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत आणि ज्या आपण नेहमी पाहतायत आणि त्यामुळे काही एखाद्या संघाला आपल्याला लवकरात लवकर क्लिअर सुद्धा करता आलं पाहिजे. आजच्या रजनीमध्ये जर आपण पाहिलं तर उल्वेनोड परिसरामध्ये सुद्धा स्पर्धा चालू आहे. अंतिम फायनल ची जी रात्र त्यानंतर पनवेल परिसरामध्ये आपण गेला तर तिकडे सुद्धा स्पर्धा चालू आहेत. अनेक ठिकाणी स्पर्धा आपण खेळताना पाहताय. आज या मैदानावरती मात्र ही फार मोठी मॅच आपण एन्जॉय करताय. एकीकडे नाभा तर दुसरीकडे आहे धुतुम. दोन्ही संघाचा टेनिस क्रिकेटचा इतिहास फार मोठा आहे मित्र. याच मैदानावरती खऱ्या अर्थानं धुतुम संघानं रजनी क्रिकेटची स्पर्धा गाजवली तरी साक्षात याच मैदानावरती टेनिस क्रिकेटचा एक आक्रमक फलंदाज आणि A1 क्वालिटीची ज्याच्याकडे फलंदाजी असं कृष्णा सातपुते मास्टर कृष्णा सातपुते आले होते आणि त्यांनी परेशला कौतुकाची थाप सुद्धा दिली होती. तोच तो परेश ठाकूर सध्या गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये असणार आहे. पहिला चेंडूला त्यांना सन्मान दिला गेलाय. चेंडू कव्हर पॉइंट कडे येतोय. सिंगलनं सुरुवात केली जाते. धावसंख्येचा श्री गणेशा झाला. प्रणित ठाकूर रायगड प्रीमियर लीगच्या खऱ्या अर्थ त्या पर्वामध्ये चौथ्या पर्वामध्ये ज्याला कमालीची कामगिरी करताना पाहिला होता ते रायगड प्रीमियर लीग साठी होता. आता मात्र त्याला गावच्या क्रिकेटसाठी काहीतरी करण्याची नवी संधी मिळाली आहे. 30 पासून 30 मध्ये 25 रोखण्याची संधी आहे. पिवनचं षटक आहे. डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू फटका यावेळी चांगला आहे. गॅप मध्ये टाकलाय आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल प्रेक्षकांना इथे मात्र प्रेक्षकांच्या भेटीस जाणारा फटका आलाय. षटकार उर्फ जॉन्टी पहिल्या चेंडूवरती 6 मिळवतोय. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा हा प्रयत्न होता. गतिहीन गती परिवर्तन थोडंसं पाहायला मिळालं. चेंडू सुद्धा पहिल्या चेंडूच्या तुलनेने थोडासा पुढे ठेवला. आउटसाइड टू ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा गोलंदाजाला झाला. निर्धाव चेंडू आला. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्थिर ती म्हणजे बिनबाद 7. आठ धावा होत आहेत. यावेळचा चेंडू आउटसाइड टॉप स्टंप निघून चाललाय. पंच संदीप पाटील सरांचा इशारा आला व्हाईट बॉलचा आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने धावसंख्या होती 9. अगोदरच धावसंख्येचा दुष्काळ आणि त्याच्यात आव्हान तर चेंडूचा हा 13वा महिना समीकरण बिघडवून जाणारा असणारा. 9 धावा होत आहेत. पुढील मॅच विनर वर्सेस विनर होणार आहे त्यामुळे भिंगारी संघाने रेडी राहायचंय. मीत 11 भिंगारी. नशीब शेठ भोईर यांनी पॅक केला तो संघ असणार. यावेळचा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण पाहू शकाल बॅट्समन अमोल सेल्वनच्या बॅट मधून आलाय षटकार.
15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि या 15 धावसंख्या म्हणजे विजयाचा अर्धा पल्ला पार झाला. स्वीप करण्याचा प्रयत्न, यू मिस आय विल डेफिनेटली इट. आजच्या या रजनीतील आतापर्यंतचा सर्वात लांब यष्टी उडवण्याचा विक्रम प्रणित ठाकूरच्या नावावरती लागताना पाहायला मिळतोय आणि पहिला खेळाडू अमोल सेल्वन हा नावासंघाचा होतोय. क्लीन बोल्ड. आणि मात्र त्रिफळा चित झालाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये येताना दिसतोय. तिसऱ्या क्रमांकावरती नाव आहे मित पाटील. पहिलं षटक प्रणित ठाकूर. धावा दिले 15, विकेट प्राप्त केली 1. अशा प्रकारे 1 बाद 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित पाटील आलाय. थोडासा सामना जर आपण पाहिला तर लो स्कोरिंग मॅच आहे आणि या लो स्कोरिंग मॅच मध्ये सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात. त्यामुळे विशेष काही सामन्यामध्ये राहिलं असं म्हणता येणार नाही, कारण विजयासाठी फक्त 10 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी असणारे 24. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू शॉर्ट पॉइंट कडे येतोय. सिंगल पूर्ण केली जाते. 11 होत आहेत. 9 धावांची विजयासाठी गरज आहे. चला भिंगारी संघासाठी सूचना आहे. संघनायक आपण रेडी राहायचं आहे. आपण आहात, परंतु आपण एकत्र राहणं आणि टॉस साठी प्रिपेअर राहणं गरजेचं आहे, कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. फुल टॉस यावेळेस मात्र स्वीप केला. एक गुडघा फोड करून चेंडू फाईन लेग कडे खेळला गेलाय, परंतु हिट विकेट. प्रयत्न चांगले पण इथे मात्र बॅट्समनचा बॉडी बॅलन्स बिघडला आणि तुमचा एकदा तोल बिघडला ना, समतोल बिघडला की मात्र गडबड होत असते आणि मैदानामध्ये गडबड झाली आहे. मित पाटील येतो मैदानातून बाहेर. अनेक क्रीडा रसिकांना ज्याच्या नावाची छाप आतापर्यंत ज्यांच्या मनावरती आहे असा जवान पाटील आलाय. हेच मैदान आहे आणि याच मैदानावरती जवान पाटीलने गेल्या काही वर्षापूर्वी आक्रमक फलंदाजी केली होती आणि आज तोच जवान अजूनही आहे. 6 मध्ये 6 मारण्याचा विक्रम सुद्धा या मैदानावरती जवानचा झालेला. त्या काळामध्ये जवानने बरंचसं काही करून टाकलं. नावाने आणि अजूनही पर्सनॅलिटीने ज्याला आपण देहबोलीने जवान पाहतोय असा जवान मैदानामध्ये आला. धावा संख्या आहे 2 बाद 16 धावा. परेश ठाकूर यावेळेस मात्र आल्या सुरुवात करतोय. लगावलाय मोठा फटका. या सामन्यातील पूर्णपणे हवा काढून या सामन्याला अगदी संपुष्टाच्या दिशेनं आणणारा षटकार. बावीस झाल्यात. फक्त 3 धावांची गरज आहे. 22 झाल्यात. 3 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र हा सामना संपवणारा, ही मॅच फिनिश करणारा, हा सामन्याचा निकाल दर्शवणारा षटकार. थँक्यू. चला हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला करूया खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या फेरीतील आम्ही पहिला सामना लगेच खेळतोय. भिंगारी विपक्ष नावा 11 नावा या 2 संघांमध्ये सामना होईल आणि आपण विनंती करूया आज या स्पर्धेच्या औचित्याने नाणेफेकीसाठी माणिकजी घरत यांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करावी. पुढील सामन्याची नाणेफेकी जासई टेनिस क्रिकेट मधील जयनुमान जासई संघाचा त्या काळातील एक तडाखेबाज फलंदाज ज्यांच्या माध्यमातून आपण नाणेफेकी करणार आहात माणिकजी घरत, ज्यांना आपण विनंती करूया आपण नाणेफेकी करावी. आणि मॅन ऑफ द मॅच आम्ही
घोषित करतोय. खेळाडूचं नाव वैष्णव भोईर. 2 षटक 7 धावा 2 विकेट्स. वैष्णव भोईर ठरलाय सामनावीर. वैष्णव भोईर ठरला जातो या सामन्याचा सामनावीर. आणि दुसऱ्या रजनीतील चला वैष्णव दुसऱ्या लगेच यायचंय. फेरीतला आपण नाणेफेक पहिल्यांदा करून घेणार आहोत. या दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूला भिंगारी विपक्ष न्हावा. या दोन संघाच्या दरम्यान सन्मान्य श्री माणिक खरे त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होत आहे. सामना 5 षटकांचा राहील. आपण बघा सरपंच चषक 2000ची स्पर्धा. नाणेफेक भिंगारी संघाने जिंकला. आपल्या निर्णयासगत उतरायचं आहे. वैष्णव या सामन्याचा सामनावीर राजेंद्र म्हात्रे याने विनंती करतोय. जासी टेनिस क्रिकेट मधलं एक जुने जाणते जबरदस्त खेळाडू. वैष्णवचं कौतुक केलं जाईल. वैष्णव पुन्हा एकदा तुझं खूप खूप हार्दिक स्वागत केलं. सुंदर अशी गोलंदाजी ज्यासाठी तू प्रसिद्ध आहेस ती गोलंदाजी आपण केलीत. वैष्णव मॅन ऑफ द मॅच बद्दल तुला एकच प्रश्न होता. या थोडंसं